नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा पती आणि मकर राशीची पत्नी वैवाहिक सहजीवनामध्ये असते तर त्या दोघांमध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची कारणं नेमकी कोणती असेल? अशा कोणत्या शक्यता आहेत की ज्यावर विचार करणं गरजेचं आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. घटस्फोट किंवा डिवोर्स ही काही घटना नाही आहे की जी एका दिवसामध्ये होते. याकरता दोघांचे जे स्वभाव आहेत, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या आशा अपेक्षा, या सर्वांचा विचार होणं गरजेचं राहील. मुळात यांचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे हे समजावून घेणं गरजेचं राहील. पती आणि पत्नीला स्वतःचं आणि समोरचा जो त्यांचा लाईफ पार्टनर आहे त्यांचे व्यक्तिमत्व समजावून घेणं जास्त गरजेचं ठरेल. याकरता आपण दोघांचे जे व्यक्तिमत्व आहे त्या संदर्भातला विचार करू. सुरुवात आपण वृषभ राशीचा जो पती आहे त्यांच्यापासून करू. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं बोलणं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं बोलणं असतं. त्यांची वाणी अतिशय मधाळ असते. कुठलीही गोष्ट सहजपणे मांडणं, गोष्टचा कितीही कॉम्प्लिकेटेड किंवा कितीही सिरियस असलं तरीसुद्धा त्यांच्या ओघवत्या वाण्याने अगदी सहज पद्धतीने ते मांडतात आणि समोरच्याला समजेल अशा प्रकारे ते समजावून सांगतात. म्हणजे भाषेवरती, शब्दांवरती यांचं प्रभुत्व अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. असं जरी असलं तरी भरपूर बोलणार नाही, थोडेसे मितभाषी असं जे काय बोलतील ते नेमकं बोलतील आणि गरज असतील तिथेच बोलतील. त्यामुळे यांना स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात. अर्थातच यांचं राहणीमानसुद्धा अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. फॅशनची यांना माहितीसुद्धा खूप चांगली असते. फॅशन कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे कॅरी करायची, फॅशनचा जो सेन्स आहे हा सेन्स यांच्यामध्ये अतिशय चांगला असतो. म्हणजेच यांचं राहणीमान, यांचं बोलणं हे खूप चांगलं असल्याकारणामुळे यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे अतिशय चांगलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत याची यांना आवड खूप चांगली असते. संगीताचा कान यांच्याकडे असतो. म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष आहेत हे कमीत कमी बाथरूम सिंगर तरी असतातच. म्हणजेच यांना गायला खूप आवडतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसऱ्यांच्या भावना हळुवारपणे समजून घेण्याची ताकद ही वृषभ राशीच्या पुरुषांना पुरुष असून सुद्धा असते. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं डेलिकेट असतात नेचरने. यांचं वागणं बोलणं हे थोडंसं नाजूक असतं असं समजायला हरकत नाही. परंतु असं जरी असलं तरी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, कष्ट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये अतिशय चांगली असते. वर करणी ह्या व्यक्ती किती कष्टकरी आहे किंवा किती मेहनती आहेत ह्या तुम्हाला तशा दिसणार नाहीत. परंतु मेहनत करण्याची ताकद आणि पेशन्स यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. वाट पाहण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगली असते. म्हणजे साधारणतः आपण त्याला पर्सिव्हरन्स म्हणतो. म्हणजे कंटिन्युअस चिकाटी लावून कष्ट करून वाट पाहण्याची जी तयारी आहे ही तयारी वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे वाचवायचे, म्हणजे उंची राहणीमानाची आवड असून किंवा उंची राहणीमान प्रत्यक्ष जगूनसुद्धा यांना माहीत असतं की पैसे किती खर्च करायचे, कशासाठी खर्च करायचे आणि कशा प्रकारचे कमवायचे आणि कशा प्रकारे त्याची गुंतवणूक करायची. याचा जो ब्रेन आहे ज्याला आपण फायनान्शियल ब्रेन म्हणतो तो यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा असतो. या ज्या व्यक्ती असतात या तसंपर्यंत ॲडजस्ट करायला सुद्धा तयार असतात. आता कधीकधी वृषभ राशीच्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये थोडंसं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टेटस इश्यू बनवतात. म्हणजे थोड्याशा हट्टी असतात. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ठाम राहणं, त्याच्याशी तडजोड न करणं, त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकतो. अर्थातच वृषभ राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात: कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडंसं ॲरोगन्सी यांच्यामध्ये दिसून येते. म्हणजे यांची वाणी कधी कधी तिखट होऊन जाते. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तोडजोड न करणं, सेल्फ डिपेंडंट असतात, स्वतःच्या हिमतीवरती कार्यकर्तृत्वावरती पुढे जाणारे असतात. अर्थात त्यांचा तो जो स्वभाव असतो त्या स्वभावाचा जो तिखटपणा किंवा काटेरीपणा आहे हा साधारणतः त्यांच्या व्यक्तिमत्वात, वागण्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं. म्हणजे थोडंसं ॲरोगन्सी, समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दलचा जास्त विचार न करता आपलंच घोडं पुढे दामटावायचं, हा जो भाग आहे हा भाग थोडासा कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषामध्ये दिसून येतो. अर्थात त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील, कारण त्याचा प्रभाव हा तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकतो किंवा म्युच्युअल रिलेशनशिपवरती होऊ शकतो. रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचा जो कारभार असतो तो थोडासा वेगळाच असतो.
रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात, परिस्थिती असो वा नसो, लहानपणापासूनच लाडात वाढणारे असतात. यांना आईचं जे प्रेम आहे ते खूप चांगलं मिळतं किंवा तिच्या प्रभावाखाली थोडेसे जास्त असतात, लाड थोडेसे जास्त असतात. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा त्यांचा तसाच असतो. हॅप्पी गो लकी ज्याला आपण म्हणतो, फार काय चिंता घेणार नाही, फार काय स्ट्रेस घेणार नाही, थोडंसं बिंदास्तपणे राहण्याची थोडीशी सवय असते आणि लॅविश टाईपला अधिभौतिक सुखाची यांना आवड असते आणि ते त्यांना नशिबाने मिळतं सुद्धा. त्यामुळे खूप काही जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, खूप मेहनत करणं वगैरे हा प्रकार सहसा रोहिणी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. परंतु सहजपणे बोलणं, हसून बोलणं, चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं आणि आनंदी राहणं, हॅपी गो लकी हा जो भाग आहे, हा भाग रोहिणी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. मृग नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर मृग नक्षत्रातले पहिले जे 2 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये येतात. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात साधारणतः यांचे जे वागणं बोलणं असतं ते थोडंसं शिस्तबद्ध असतं. यांना स्वतःच्या मर्यादा खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतात. कुठे बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं, कुठे थांबायचं आणि कशा प्रकारे निर्णय घ्यायचा हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. याच्यात मधलं कारणसुद्धा तसंच आहे की मृग नक्षत्राचे जे पुरुष आहेत त्यांना वाचनाची आवड असते, ज्ञानपिपासू असतात. म्हणजे ज्ञानासाठी ज्ञान मिळवणाऱ्या व्यक्तींमध्ये मृग नक्षत्राचे जे पुरुष आहेत ते येऊ शकतात. आणि वृषभ राशीतलं जे मृग नक्षत्र आहे हे थोडंसं काम, कूल, कलेक्ट ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं असतं. तर तो जो भाग आहे हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्यामुळे यांची जी निर्णय क्षमता असते ती सुद्धा खूप चांगली असते. बऱ्याच प्रमाणात अलर्ट असतात. छोट्या छोट्या गोष्टी कशा प्रकारे पूर्ण करायच्या, छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय कशा प्रकारे घ्यायचा, अगदीच साधी जरी गोष्ट असली तरी त्याचा नीट इनडेप्थ विचार कसा करायचा हा मृग नक्षत्राच्या पुरुषांना ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असते. एकंदरीत मला आता समजलं असेल की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडंसं चर्चा करू की मकर राशीचे ज्या स्त्रिया आहेत किंवा पत्नी आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मकर राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं लोभस वाणं रुपडं. म्हणजे मकर राशीच्या स्त्रिया असतात या दिसायला सुंदर असतात, राहणीमान सुद्धा व्यवस्थित असतं, आटोपशीर असतं, यांना सुद्धा स्वतःचे लिमिटेशन चांगल्या प्रकारे ठाऊक असतात, वागणं बोलणं अतिशय चांगलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे दुसऱ्याला मान देऊन बोलणं, दुसऱ्याला रिस्पेक्ट देऊन बोलणं हा जो भाग आहे हा भाग मकर राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. वागणं बोलणं अतिशय चांगलं असतं. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा भागसुद्धा अतिशय चांगला असतो आणि कष्ट करण्याची जी तयारी आहे ही तयारी मकर राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. हा भाग फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे वरकडे तुम्हाला दिसणार नाही की मकर राशीची स्त्री ही किती कष्ट करणार आहे, पण कष्ट करण्याची ताकद यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थातच लहानपणापासूनच यांचं जे बालपण असतं हे काही खूप चांगलं किंवा व्यवस्थित जातं असं नाही. बऱ्याच वेळा पैशाच्या संदर्भातले त्रास असतात किंवा रिलेशनशिपच्या बाबतीतले त्रास असतात. म्हणजे यांच्या जवळचे कुटुंबातले माणसं असतात त्यांच्याबद्दल नातं संबंध तेवढं चांगलं राहत नाही. कुठल्या आई किंवा वडिलांचे किंवा कोणा तरी एकाचं सुख कमी मिळणं किंवा आर्थिक संदर्भातले काही त्रास असणं अशा संदर्भातले बरेचसे अनुभव बालपणापासूनच घेतले गेल्यामुळे त्यांना दुनियादारी म्हणजे काय आणि ती कशी असते आणि ती कशा प्रकारे बाळगायची त्याच्यामधून कसा प्रकारे लिव्हायचं याचे अनुभव त्यांना भरपूर असतात. म्हणजे अनुभवातून येणारं शहाणपण हे मकर राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असतात. त्याच्यामुळे कूल, कलेक्ट आणि काम अशा प्रकारच्या या स्त्रिया असतात. आपलं काम इमान इतबारे पूर्ण करायचा हा भाग मकर राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. ही गोष्ट खूपच चांगली आहे. त्याच्यामुळे थांबणं, वाट बघणं, नीट विचार करणं आणि विचारांती गोष्टी करणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. कमिटमेंट यांच्यासाठी खूप चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यासाठी कामाला खूप महत्त्व असतं. या राशीच्या स्त्रियासुद्धा बऱ्याच प्रमाणात प्रॅक्टिकल असतात. म्हणजे यांना माहिती असतं की जीवनामध्ये तुम्हाला जे सुख मिळालेलं आहे किंवा तुम्हाला जो मान मिळणार आहे त्याच्यामागे पैसा हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे पैशाच्या संदर्भात ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या काटेकोर असतात. पैसे कुठे कधी खर्च करायचे या संदर्भातला सुद्धा जी गोष्ट आहे ती त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची माहिती असते. मुळातच ह्या ज्या स्त्रिया असतात त्यांना पेशन्स खूप चांगला असतो, काम करण्याची तयारी खूप चांगली असते. त्यामुळे ह्या स्त्रिया या तुम्हाला उत्तम गृहिणी या व्याख्यामध्ये बसू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं या राशीच्या स्त्रिया असतात थोडंसं दुःखाला चिकटून बसणाऱ्या असतात. म्हणजे जीवनामध्ये जे दुःख आहे त्याचा जास्त विचार करणाऱ्या असतात. ह्या गोष्टीमुळे थोडासा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे नेहमी तुम्हाला या राशीच्या स्त्रिया त्या थोड्याशा विचारत दिसतील, थोड्याशा दुःखी कष्टी दिसतील. अर्थात जीवनामधून आलेले जे अनुभव असतात त्यामुळेच त्यांना त्याचा जो स्वभाव किंवा विचार करण्याची जी पद्धत आहे ही अशा प्रकारची झालेली असते. आता या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात.
उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठापैकी उत्तराषाढा नक्षत्र जे आहे उत्तराषाढा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत यांचं वागणं बोलणं अतिशय चांगलं असतं, कूल अँड कलेक्ट असतात, ॲडजस्ट नेचर करणाऱ्या असतात. श्रवण नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्या दिसायला अतिशय सुंदर असतात. म्हणजे उत्तराषाढा आणि श्रवण या नक्षत्राच्या स्त्रिया यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं, लोभसवानं असतं, ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगलं असते, वागणं खूप चांगलं असते, दुसऱ्याशी कसं बोलायचं, इंटरनेट कसं करायचं हे खूप चांगलं असतं, नात्याला किंवा जबाबदारीला महत्त्व देणाऱ्या भरपूर असतात. श्रवण नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तीची जबाबदारी ही येतेच आणि ते पूर्णसुद्धा करतात. दुसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे धनिष्ठा नक्षत्र थोडंसं तिखट असू शकतं. धनिष्ठा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात थोडंसं तिखट असू शकतात. कधी कधी यांचं बोलणं वगैरे ते सरळ असू शकतं. पण ते एकंदरीत सांगायचं झालं तर मकर राशीच्या ज्या स्त्रिया असतात या बऱ्याचपणा शांत, सोशिक आणि प्रेमळसुद्धा असतात. कधी कधी आपल्याला वाटू शकतं की यांच्यामध्ये प्रेमाचा किंवा भावनेचा ओलावा नाही आहे, परंतु भावनेचा ओलावा असतो. परंतु प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनात कशाला महत्त्व द्यायचं याचे स्वतःचे त्याचे मापदंड असतात आणि ते अनुभवातून आलेले असतात. यांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे मकर राशीच्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा त्यांची जी जबाबदारी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. पैशाला महत्त्व देणं हे त्यांना अनुभवातून असलेलं शहाणपण असतं. त्यामुळे कधी कधी आपल्याला वाटू शकतं की यांच्यामध्ये भावनेचा ओलावा नाही, भावनेचा ओलावा असतो, पण तो कुठे कधी कसा प्रदर्शित करावा याचं भानही त्यांना चांगल्या प्रकारचं असतं. जसं की आपण चर्चा करतो आहोत की वृषभ राशीचा पती आणि मकर राशीची स्त्री समजा वैवाहिक जीवनामध्ये असतील तर डिवोर्सचे चान्सेस नेमके किती असतात याकरता काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की ज्यामुळे डिवोर्स वाढू शकतो किंवा डिवोर्स होण्याची कारणं आहेत ती जास्त होऊ शकतात किंवा डिवोर्स होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे या दोघांच्या सहजीवनामध्ये जर का घरातल्या ज्या व्यक्ती असतात म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी समजा काय इंटरफेअर केलं, हस्तक्षेप केला तर त्यामुळे सुद्धा गोष्टी या डिवोर्सपर्यंत जाऊ शकतात. आणि त्यामुळे होतं काय की त्यांच्या स्वतःची जी स्वतंत्र भूमिका असते त्याच्यावरती दबाव येऊ शकतो, त्यांच्या निर्णय क्षमतेवरती दबाव येऊ शकतो. अर्थात दोघांच्या संसारामध्ये जर का घरातल्या व्यक्तीने काय हस्तक्षेप केला तर त्यामुळे सुद्धा डिवोर्स होण्याची शक्यता जास्त होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांच्या मतामध्ये किंवा विचारामध्ये तुमचा मतभेद असेल तर त्यामुळे सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकते. इथे सांगायचं झालं तर वृषभ राशीचे जे पुरुष आहेत ते थोडेसे खर्चिक असू शकतात. कधी कधी यांची वाणी थोडीशी ॲरोगंट होऊ शकते. मकर राशीची जी स्त्री आहे ही जरी शांत शोषिक असली तरी ॲरोगन्सी ही जास्त सहन करू शकणार नाही. त्यांच्यासाठी सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट हा महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा दिवससाठी महत्त्वपूर्ण होऊ शकते. तिसरी आहे म्हणजे आर्थिक समस्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या दोन्ही ज्या राशी आहेत या दोन्ही राशी तशा बघितलं तर प्रॅक्टिकल आहेत. पैशाच्या संदर्भात पैसे कुठे कधी खर्च करायचे याचं भान दोन्ही राशींनाच खूप चांगलं असतं. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की जे वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे कधी कधी यांच्याकडून खर्च जास्त होऊ शकतं कारण त्यांची लाईफस्टाईल ही थोडीशी चांगली असते, व्यवस्थित असते आणि त्यामुळे खर्च थोडेसे जास्त होऊ शकतात. त्यांच्या दृष्टीने म्हणजे वृषभ राशीच्या पुरुषांच्या दृष्टीने ते खर्च काही तेवढे मोठे नसतात, परंतु मकर राशीच्या स्त्रीच्या दृष्टीने हे खर्च वायफळ असू शकतात आणि ही गोष्ट जर का वाढली तर अर्थातच गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं ज्याला आपण एकमेकांवरचा विश्वास कमी होणं आणि थोडंसं शक करणं हा भाग जो आहे हा भाग एकदा तुमच्या जीवनामध्ये आला म्हणजे तुमच्या सहजसुद्धा वागण्या बोलण्यामध्ये ही जर का गोष्टी दुसऱ्याने ताडली किंवा त्याला त्याच्याबद्दलचा काय संशय आला तर गोष्टी तुमच्या डिवोर्सपर्यंत जाऊ शकतात. कधी कधी या गोष्टी नसतात सुद्धा, परंतु आपणच आपल्या प्रकारे काही गोष्टींचं तारतम्य लावतो आणि गोष्टी टोकाच्या होऊ शकतात. खास करून वृषभ राशीचे जे पुरुष असतात त्यांचं वागणं मला थोडंसं व्यवस्थित नीटनेटकं असं तर भिन्नलिंग व्यक्तीप्रती त्यांचं आकर्षण कधी कधी जास्त असू शकतं कारण वृषभ राशी ही शुक्राची रास आहे किंवा कधी कधी त्या भिन्न म्हणजे स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात कारण त्यांचं व्यक्तिमत्वच तशा प्रकारचं असतं. तर हा जो भाग हा भाग मकर राशीच्या स्त्रीसाठी तेवढासा सोपा नसतो, तो पचवणं थोडंसं सोपं नसतं आणि त्यामुळे सुद्धा गोष्टी या घटस्फोटापर्यंत जाऊ शकतात. त्यानंतरचं जे कारण आहे ते म्हणजे घरामध्ये वादविवादावरून मारहाण होणं, घरेलू हिंसा त्याला आपण म्हणतो, तर याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे म्हणजे बऱ्याच वेळेस अतिशय सुशिक्षित असणारे पती पत्नींमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि या गोष्टीसुद्धा थोड्याशा कारण लक्षात घ्या वृषभ राशीतलं जे कृतिका नक्षत्र आहे हे थोडंसं तापट आहे, हट्टी आहे आणि थोडंसं बिंदास्त आहे. कधी कधी यांच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात तर त्या संदर्भात लक्ष देणं गरजेचं राहील. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लैंगिक असमानता. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. लक्षात घ्या
वृषभ राशीचे जे पुरुष आहे, शुक्राची रास आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये लैंगिक जी भूक असते ही थोडीशी जास्त असते, हेल्दी असते. हा भाग जो आहे, हा मकर राशी स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा थोडासा कमी असू शकतो किंवा तो तेवढ्याच प्रमाणात दाखवला जात नाही आणि त्यामुळे जी लैंगिक कम्पॅटिबिलिटी आपण ज्याला म्हणतो ती थोडीशी कमी असू शकते किंवा असमान असू शकते आणि हे सुद्धा कारण तुमच्या घटस्फोटासाठी तेवढंच महत्त्वाचं होऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, दोघांचा जे विचार आहे, जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा सुद्धा महत्त्वाचा ठरतो किंवा तुमचं जे शिक्षण आहे, शिक्षणामधील असमानता आहे आणि त्यामुळे येणारे विचारांमधील असमानता ॲडजस्ट न करणं, हा भागसुद्धा तुमच्या डिवोर्सपर्यंत पोहोचू शकतो किंवा घटस्फोटापर्यंत पोहोचू शकतो. शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की भारतीय परिवारामध्ये बऱ्याच वेळेस महत्त्वाचा होतो, तो म्हणजे संतती सुख नसणं किंवा संतती न होणं. हा सुद्धा भाग बऱ्याच वेळेस तुमच्या डिवोर्सपर्यंत पोहोचू शकतो, घटस्फोटापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात आधुनिक फॅमिलीमध्ये ही गोष्ट जाणवत नाही, परंतु आजही बऱ्याच वेळेस या गोष्टीचा तेवढाच सिरियसली विचार केला जातो. जर साधारणतः हे जे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे घटस्फोटाकरता मेष राशीचे वृषभ राशीचे जो पती आहे किंवा मकर राशीची पत्नी आहे यांच्यामध्ये होऊ शकतात. त्याच्यामध्ये फक्त एक बॉटम लाईन जर का तुम्ही लक्षात ठेवली की आत्तापर्यंत आपण ह्या दोघांचे जे सगळे व्यक्तिमत्व बघितलं ते जर का नीट समजावून घेतले आणि एकमेकाला तुम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर अर्थातच घटस्फोट होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते किंवा ती नाहीशी सुद्धा होते. या गोष्टींना थोडंसं लक्ष दिलं तर अर्थात घटस्फोट होणार नाहीत. अर्थात घटस्फोट होण्याकरता पत्रिकेमध्ये काही वेळेस बाकीचे जे ग्रह असतात ते सुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण असतात. म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र कसा आहे किंवा सप्तमी धनेश वगैरे कसं आहे हे सुद्धा महत्त्वाचे. पण आता जे सांगितले मुद्दे हे जरी तुम्ही लक्षात ठेवले तर अर्थातच घटस्फोट होणं कठीण होऊन बसेल. आपले या संदर्भातली मतं काय आहेत, आपले विचार काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.